जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. आता इथून पुढे ज्ञानेश्वर महाराज या ग्रंथाचं श्रवण कशा पद्धतीनं करायचं आहे त्याचा विधी सांगतात. आपली भारतीय ग्रंथरचनाकारांची अशी पद्धत आहे की कुठलाही ग्रंथ भारतीय ऋषींनी लिहिला तर त्या ग्रंथाचं कशा पद्धतीनं चिंतन करायचं ते त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. ग्रंथाचा अभ्यास कसा करावा हे त्याच ग्रंथात लिहिलेलं असतं. हरिपाठाचं सांगितलं की नाही, आसोनी संसारी जीवे वेगू करी. संसारात राहून फक्त मुखाने हरी हरी म्हणा, हे हरिपाठाचा विधी आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीचं चिंतन श्रवण कसं करावं ते माऊली सांगतात बघा. म्हणजे शरद ऋतू असतो आणि त्या शरद ऋतूमध्ये पौर्णिमा येते, म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. त्या दिवशी आपण दूध तापायला ठेवतो अंगणामध्ये, उघड्या अंगणात. आणि का ठेवतात तर म्हटले चंद्रामृत त्याच्यामध्ये पडतं त्या दुधामध्ये, मग ते आपण सेवन करतो. पण ते चंद्रामृत दिसतं का हो आपल्याला? दिसत नाही ना. पण चंद्राचं अमृत पडतं एवढं खरं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात चंद्र म्हणजे काय? ते अमृताचा सरोवर आहे. चालतं बोलतं अमृताचं सरोवर आहे ते. गगनी मी पंडुसुता चंद्राची निमिषे अमृता भरला झालो चालता सरोवरू असं म्हटलेलं आहे. मग चंद्र म्हणजे अमृताचा सरोवर आहे आणि त्यातून अमृताचा श्राव होत असतो रोज. हे रात्रीच्या वेळी हे सगळे वनस्पती आहेत की नाही, त्या चंद्राच्या अमृतावर जगतात. म्हणजे एखादं झाड जर आपण असं त्याला नेहमी असं घरातच ठेवलं तर ते जगू शकत नाही. त्याला चंद्राचा प्रकाश मिळाला पाहिजे, त्याला सूर्याचाही प्रकाश मिळाला पाहिजे तरच झाड जगतं. तर या झाडांना रात्रीच्या वेळी चंद्रामृताचं ग्रहण होतं. पुष्णामी चौषधी सर्वा असं म्हटलंय की नाही. या चंद्राच्या अमृताने सगळ्या औषधींना म्हणजे वनस्पतींना मी पुष्ट करतो. म्हणजे चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे. आणि ते अमृत कोण ग्रहण करतं, कोणता पक्षी ग्रहण करतो? त्याचं नाव आहे चकोर पक्षी. आणि त्या चकोर पक्षाची पिलं, लहान लहान पिलं, ते सुद्धा त्या अमृताचं ग्रहण करतात. पण अत्यंत कोवळ्या मनाने करतात. चंद्राचं सूक्ष्म असलेलं ते अमृत चकोराची पिले जसे ग्रहण करतात, मने मवाळे अत्यंत मवाळ मनानं ते ग्रहण करतात. तसं अत्यंत कोवळ्या मनानं आपल्याला या ग्रंथाचं श्रवण केलं तर फायदा होईल. नाहीतर कठोर मनाने श्रवण केलं तर काही फायदा होणार नाही. तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अनुनिया. त्याच पद्धतीनं श्रोत्यांनी अतिशय मृदुता, मवाळपणा आणि हळुवारपणा याचा अर्थ तनुमानसा म्हणजे रजतमोगुण राहित्य करून आपल्या मनातला रजोगुण काढून टाकायचा. रजोगुण म्हणजे काय? माणूस बसल्या बसल्या काहीतरी क्रिया करत असतो. पोथी जरी चालू असली तरी तिरकिट तकता असं चालू असतं गुडघ्यावर. डोकं खाजवणं चालू असतं, काहीतरी क्रिया चालू असते. आणि ती क्रिया करणं म्हणजे रजोगुण. मग तो रजोगुण ठेवायचा नाही, शांत बसून पोथी ऐकायची असं माऊली म्हणतात. हळुवारपण चित्ता अनुनिया, कोवळेपणा चित्तामध्ये धारण करून पोथी श्रवण करावी. हे शब्दे विन संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. या गीतेमध्ये आपल्याला काय ऐकायचं आहे ते तत्व असं आहे, ते शब्दाविना त्याच्याविषयी बोलायचं आहे. आता बोलायचं म्हणजे शब्द उच्चारावाच लागतो, न बोलता कसं काय कळेल? पण काही गोष्टी अशा असतात त्यांच्याविषयी बोलता येत नाही. शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग असा सांगतात एका श्लोकामध्ये. ते म्हटले आम्ही एका झाडाखाली, वडाच्या झाडाखाली एक विचित्र दृश्य पाहिलं. काय दृश्य होतं ते? ते म्हटले तरुण गुरु होते आणि शिष्य सगळे वयस्कर होते बरं का. वृद्धा शिष्या गुरुर युवा. आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम, गुरु असे मौन धरून बसलेले होते, ध्यानस्थ. आणि सगळे शिष्य असे आनंदाने डोलत होते. आमचे सगळे संशय निवृत्त झाले. चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्या गुरुर युवा. आणि गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया.
शिष्य काय ते आनंदाने डोलत होते, कुठल्याही प्रकारचा संशय राहिला नाही. कशाने? गुरुचं व्याख्यान ऐकून नाही, नुसतं गुरुचं मौन पाहून. असं कुठं होत असतं का? पण असं होतं. परब्रह्माविषयी बोलताच येत नाही महाराज. त्याच्या ठिकाणी काही गुणच नाही. अव्यक्त, निराकार, नाहीजा आकार. त्याला काय बोलणार त्याच्याविषयी? त्याला रंग नाही, रूप नाही, म्हणून त्याच्याविषयी न बोलणं हेच त्याचं व्याख्यान. असं ह्या ग्रंथातून आपल्याला शिकायचं. एकदा काय झालं, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेची गोष्ट आहे. सीतामाई, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र अयोध्येतून बाहेर निघाले. तो कोण? भिल्लाचा राजा. तो त्याच्या नगरी, त्या परिसरामध्ये गेले. त्याने स्वागत केलं की नाही, केवट नाही, केवट तो नावाडी होता. गुहक त्याच्या इथं गेले. तर त्या गुहकाने स्वागत केलं आणि मग त्यांच्या आपल्या गप्पा प्रभू रामचंद्राशी चालू होत्या. आणि सीतामाई महिलांमध्ये अशी बसलेली होती. तर त्या भिल्लांच्या महिला सीतेला विचारत होत्या, कागद तुझा पती कोण आहे ह्यांच्यातला? तो गोरा पान दिसतो, लक्ष्मणाकडे बोट केलं, तो आहे का तुझा पती? सीता म्हणली नाही. तिनं मुखाने सांगितलं तो माझा पती नाही. मग तो सारथी आला होता सोडवायला, काय त्या सारथ्याचं नाव, तो आला होता, त्याच्याकडे हात केलं, तो तुझा पती आहे का? ती म्हटली तोही नाही. दुसऱ्या अनेक व्यक्तीकडे केले, तो माझा पती नाही, तो नाही. आणि मग प्रभू रामचंद्राकडे बोट करून एक जण म्हटली, तो सावळ्या रंगाचा, कुरळ्या केसाचा, सुंदर ज्याचं श्रीमुख आहे, तो तुझा पती आहे का? असं म्हटल्यावर सीता होई म्हटली नाही आणि नाही म्हटली नाही, असा पदर घेतला आणि खाली मान घातली. मग त्या बायांना कळालं हिचा पती कोण आहे. तिनं सांगितलं का तोंडाने हा माझा पती आहे? सांगितलं नाही, पण सगळ्यांना कळालं. म्हणजे सीतेनं सांगितलं पण न बोलता सांगितलं. असे म्हटले, जैसे न सांगणे वरी, बाळा पतीशी रूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चा ते. परब्रह्माचं ज्ञान असं आहे, ते शब्दाने सांगता येत नाही, ते ओळखावं लागतं. तेच माऊली सांगतात की ह्या ग्रंथामध्ये जे आपल्याला शिकायचं ते कसं आहे, शब्दे विन संवाद. जे माऊलींचा अभंग पण आहे ना, शब्दे विन संवादू, दुजे विन अनुवादू, हे तव कैसे निगमी, परीही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे निसांगे. समर्थ रामदास स्वामी एकदा देहूला आले आणि तुकाराम महाराज देऊत होते. देहूला इंद्रायणी नदी आहे, पलीकडे रामदास स्वामी होते आणि अलीकडे तुकाराम महाराज होते. नदी तुडुंब भरलेली मध्ये. मग काय झालं, समर्थ रामदास स्वामींनी तुकाराम महाराजांनी काय केलं, असे एकमेकांना हात दाखवले. आवाज काय म्हणजे फार दूर बोलता येत नव्हतं, मग एकमेकांना हात दाखवले आणि समर्थ रामदास स्वामींनी असा खडा घेतला, एक नदीत टाकला आणि तुकाराम महाराज इकडून मोठ्याने बोंबा मारल्या तुकाराम महाराजांनी, आणि ते तिकडे गेले आणि हे इकडे गेले. झालं. लोक म्हणले काय झालं, यांनी खडा टाकला नदीत आणि तिकडून त्यांनी बोंबा मारल्या आणि दोघं ते तिकडे हे इकडं, काय समजलं नाही आपल्याला काय झालं यांच्यात. गप्पा नाही, काही नाही, आणि दोघांचे समाधान झालं. काय झालं काय नेमकं? समर्थ रामदास स्वामींना शिष्यांनी विचारलं, म्हणजे महाराज काय भानगडे, असं असं झालं, आम्हाला समजलं नाही अर्थ. ते म्हटले, अरे बाबा मी खडा उचलून नदीत टाकला आणि तुकाराम महाराजांना सांगितलं की लोक ह्या माया नदीमध्ये अशी बुडायला लागले, काय करावं. तुकाराम महाराज म्हटले मी बोंबा मारून सांगतो पण हे ऐकत नाहीत, काय म्हणजे बोलले नाही पण दोघात संवाद झाला. तसंही म्हटले ह्या ग्रंथातलं बोलून सांगता येण्यासारखं नाही, ते शब्दे विन संवाद होय, असं जमलं पाहिजे. पण ते होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या मनाशी आपण एकरूप झालो तर ज्ञानेश्वरी कळेल. तेवढं कोवळं मन आपलं झालं पाहिजे. इंद्रिया नेणता भोगीजे, इंद्रियांना कळू न देता ह्या ग्रंथाचा उपभोग आपल्याला घ्यायचा आहे. इंद्रियांना इतर विषयापासून आवरून त्यांना केवळ श्रवणाच्या ठिकाणी, कानाच्या ठिकाणी त्याची शक्ती ठेवून आपल्याला या ग्रंथाचं सेवन करायचे. बोला आधी जोंबीजे प्रमेयासी, जे सिद्धांत जो सांगायचा आहे तो सांगण्याच्या आधीच आपण त्या सिद्धांताला जाऊन मिठी मारली पाहिजे. आळंदीमध्ये विकुंठवासी दादा महाराज साखरे पाठ सांगत होते विचारसागराचा, आणि विचारसागरामध्ये लय चिंतन आलंय. लय चिंतन म्हणजे
पृथ्वीचं पाण्यात लय करायचा, पाण्याचा तेजात लय करायचा, म्हणजे मिसळून टाकायचं, अशी कल्पना करायची. बरं, तेजाचं वायूमध्ये लय करायचा, वायूचा आकाशामध्ये लय करायचा, आकाशाचा मायेमध्ये लय करायचा, आणि मायेचा ब्रह्मामध्ये लय करायचा, शेवटी राहता राहिलं ब्रह्म. असं त्याला लय चिंतन म्हणतात. ते महाराज पाठात सांगत होते. आणि हे लय चिंतन ऐकता ऐकता एका विद्यार्थ्याला समाधीच लागली. तो डोळे लावून जो बसला असा, पाठ संपला, सगळी पोरं उठून गेली, तो जाग्यावरच. बरं किती वेळ? 24 तास. दुसऱ्या दिवसाची पाठाची वेळ झाली तरी तो जाग्यावर तसाच. मग महाराजांच्या लक्षात आलं की ह्याला समाधी लागली. आता पोरं काय सगळे शहाणे असतात का? कोणी त्याच्या नाकात काड्या घालायचं, कोणी कानात काड्या घालायचं, कोणी म्हणायचे ढोंग करून बसलंय, त्याच्याची समाधी आली, झालं. आणि मग दुसऱ्या दिवशीचा पाठ झाल्यानंतर तो समाधी उत्थान झाली. आणि त्यानंतर दादा महाराजांनी विचारलं, का रे बाबा तू असं का बसला होता, का बसला होता? तो म्हणला, महाराज मलाही काही कळालं नाही काय झालं होतं. म्हणले पोरं तुला असं करत होते. ते म्हणलं मला कळायचं की पोरं मला कानात नाकात काडी घालायले, पण मी ज्या आनंदात होतो त्या आनंदातून मला येऊ वाटत नव्हतं माघारी. म्हणजे त्याला समाधी लागली होती. आता विचारसागर पूर्ण शिकल्यानंतर, त्याचं चिंतन केल्यानंतर समाधी लागणार. पण ते विचारसागर पूर्ण होण्याच्या आधीच याने प्रमेयाला मिठी मारली ना, तिथपर्यंत गेला ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं झालं पाहिजे. आमचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही तिथपर्यंत गेले पाहिजे. बोला आधी झोंबीजे प्रमेयास. प्रमेय म्हणजे सिद्धांत. त्या सिद्धांतापर्यंत आपण बोलण्याच्या आधीच गेलो पाहिजे. झोंबीजे म्हणजे त्याला मिठी मारली पाहिजे. जैसे भ्रमर परागू नेती, परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. किती सूक्ष्म माऊलींचं निरीक्षण आहे. आपण सगळ्यांनी पाहिलेलं उदाहरण, भुंगा येतो आणि त्या कमळाचे पराग सेवन करतो. पण तो भुंगा येतो कसा हे आपल्याला माहिती आहे. भुंगा असा दुरून येतो, भर उडत येतो आणि थेट त्या कमळावर उडी मारतो असं नाही. तो लँडिंग करतो. इंग्रजी भाषेमध्ये ते विमान असतं ना, ते विमान उतरण्याच्या आधी असं त्या याच्यावर विमानतळावर अशा गिरट्या घालतं हळूहळू हळूहळू, आणि मग खाली उतरतं. तसंच तो भुंगा एकदम फुलावर उडी मारत नाही. त्या फुलाच्या भोवती आधी अशा गिरट्या मारतो हळू हळू हळू, आणि एकदम हळूच त्या फुलावर पाय ठेवतो. कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळूवार, कुचुंबैल केशर या शंका. अत्यंत हळू पाय ठेवतो का, तर आपल्या पायाने त्या फुलाचे मकरंद कण चिरडले जाऊ नये म्हणून हळूच तो उतरतो आणि त्या मकरंदाचं सेवन करतो. पण एवढ्या सावकाशपणे करतो की त्या कमळाला कळत सुद्धा नाही की कुणीतरी भुंगा आला आणि माझ्यावरचे परागकण घेऊन गेला. हे कळत सुद्धा नाही त्या भुंग्याला. तसं माऊली म्हणतात, तो भुंगा जसा ते कमळ पराग अत्यंत सावकाशपणे एकाग्रतेने ग्रहण करतो की नाही, तसं आपण या ग्रंथाचं सेवन करा. तशा प्रकारची पद्धत आहे ज्ञानेश्वरीचं सेवन करण्याची. म्हणजे फार गोंगाट करायचा नाही. गोंगाट म्हणजे मी ज्ञानेश्वरी पाठ करतो, मी ज्ञानेश्वरी शिकतो, असा जगात हे करायचं नाही. म्हणजे कोणाला कळू न देता, जसा तो कमळावरचे पराग खातो पण कमळाला कळू सुद्धा देत नाही, तसं ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं, पण जगापासून झाकून करायचं. अशा प्रकारची पद्धत जर झाली तर आपल्याला मात्र ज्ञानेश्वरीचा फायदा होईल. असो, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. किंवा त्या भुंग्यासारखा अत्यंत कोमळ मनाने आपण या ग्रंथाचं सेवन करायचं. का आपुला ठाव न सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. कुमुदिनी म्हणजे चंद्रविकासिनी कमळ. दोन प्रकारची कमळ असतात. एक सूर्यविकासिनी म्हणजे सूर्य उगवल्याबरोबर उगवतं, त्याला सूर्यविकासिनी म्हणतात. आणि रात्रीच्या वेळी चंद्र उदय झाला की जे उगवतं त्याला चंद्रविकासिनी म्हणतात. मग ते चंद्रविकासिनी असं असतं, चंद्र उगवला की त्याच्या पाकळ्या अशा उमलतात आणि तिला कुमुदिनी म्हणतात. ती काय करते कुमुदिनी, इथून म्हणजे जी त्या तलावामध्ये असते तिथं उगवते आणि तिथून ती चंद्राला मिठी मारते. व असं लिहिलंय माऊलींनी. म्हणजे तिचं भावना अशी, इथं जरी असली तरी इथून त्या चंद्राला आलिंगन देण्याची भावना तिच्या ठिकाणी असते. तसं म्हटले का आपुला ठाऊ न सांडिता म्हणजे आपली जागा न सोडता, आलिंग जे चंद्र प्रकटता, चंद्र उदय झाल्याबरोबर चंद्राला ती मिठी मारते, पण जागा न सोडता.
का झालं, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. हे प्रेम काय असतं ते त्या कुमुदिनीला, त्या कमळीला माहीत. जागा न सोडता सुद्धा त्याला भेटता आलं पाहिजे. ते कशा पद्धतीचं प्रेम असतं त्या कुमुदिनीला जाऊन विचारा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणजे प्रेम असलं ना, किंवा मनाचं तेवढं एकाग्र असलं त्या व्यक्तीशी, की जागा सोडायचं काम नाही. असं ती गोष्ट सांगतात एका राजाची, की त्या राजाचा प्रधान होता आणि त्या राजाने काय केलं, थंडीचे दिवस आणि त्याच्या राजाच्या जवळ एक तलाव होता. त्या तलावाचं एकदम गार पाणी, खूप थंड पाणी त्या तलावाचं. राजाने सांगितलं, ह्या तलावामध्ये रात्रभर जो उभा राहील त्याला अर्ध राज्य बक्षीस. पण रात्रभर उभं राहायचं त्या तलावामध्ये. तो एक प्रधान होता, तो म्हणला मी राहतो. झालं, तो उभा राहिला आणि रात्र निघून गेली महाराज. थंडीचे दिवस, अगदी बर्फासारखं पाणी, उभा राहिला रात्रभर. दुसऱ्या दिवशी राजाने पाहिलं, खरंच हा जिंकलाय. पण तो म्हणला, तू राहायला कसं काय उभा, एवढं तर राहू शकत नाही कोणी. मग त्यांनी सांगितलं, महाराज काही नाही, मला त्या तलावामधून एका घरातला दूरचा दिवा दिसत होता, दिवा. आणि त्या दिव्याकडे पाहत, त्या दिव्या जवळ गेलो नाही, पण दुरूनच मी अशी कल्पना करायचो की तो दिव्याच्या जवळ मी उभा आहे, त्या अग्नीच्या जवळ मी उभा आहे, त्यामुळं मला थंडी लागत नाही, अशी नुसती मी कल्पना करत राहिलो. आणि त्या कल्पनेतच माझी रात्र निघून गेली. राजा म्हटला, मग नाही बक्षीस मिळत तुला. तू काय केलं, तू चिडकी केली म्हणला, तू दिव्याचा तो उष्णता घेतली दिव्याची. तो म्हटला, अहो महाराज, मी फक्त कल्पना केली, मी काय दिव्याच्या जवळ गेलो. तो म्हटला, तसं चालत नाही. झालं. नंतर राजसभा भरणार. एके दिवशी प्रधान आलाच नाही, 9 वाजले तरी आला नाही. मग राजाने पाठवले सेवक. तर त्या प्रधानाने सांगितलं की खाली अग्नी पेटवला आणि वर आड्याला, म्हणजे उंच ते मडकं बांधलं होतं, त्या मडक्यात तांदूळ. तो प्रधान म्हटला, ही खिचडी शिजल्यानंतर मी येईल. म्हणजे खाली अग्नी लावली आणि वर 10 फूट उंचीवर ते मडकं बांधलं. म्हटले, आता या मडक्यातला भात शिजला की मग मी राजाच्या सभेत येईल. राजा आला बोलवायला. राजा म्हटला, अरे इथं अग्नी लावला आणि 10 फूटवर मडकं बांधला, असं कुठं भात होत असतो का? तर तो म्हटला, महाराज, मी तलावात उभा राहिलो आणि मला 2 किलोमीटरचा दिवा दिसला, तुम्ही काय म्हणता उष्णता मिळाली. म्हणले, हे शक्य नाही. कशासाठी सांगितलं हे उदाहरण कशासाठी सांगितलं? तो प्रधान तलावामध्ये उभा राहिला, पण दिव्याची उष्णता त्याने कल्पनेने ग्रहण केली की नाही. तलावामध्ये उभा राहिला, पण दिव्याची उष्णता भावनेने त्याने ग्रहण केली. बर, तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ती कमळिनी आहे पृथ्वीवर, आहे तलावामध्ये, पण इथून सुद्धा ती चंद्राला मिठी मारण्याची भावना करते आणि खरोखर मिठी मारते. तशी आपल्याला त्या कमळिनी सारखी जर ज्ञानेश्वरीवर प्रीती करता आली, देवावर प्रेम करता आलं, तर मग मात्र ज्ञानेश्वरी कळाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामध्ये असा अर्थ दाखवला, हा, जसं फुल आहे कमळाचं, भ्रमर येते त्यातले पराग सेवन करते. हो, मग भ्रमर येऊन त्यातले पराग सेवन करते, पण त्या कमळाला कळू देत. बरोबर, कमळाला कळू देत नाही. तसं आपण या ज्ञानेश्वरीतून ज्ञान घ्यावं. जगाला असं माजून नाही आणायचं, मी ज्ञानेश्वरी पाठ केली, ज्ञानेश्वरी हे आपल्या दृष्टीने बरोबर आहे अगदी. नाही, पुढची ओळी सांगून राहिलो आता. हे कोणती? हा, पुढची खालची ओळ. का आपुला ठाऊन सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रकटिता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. हा, हिचा झाली आता. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानो ये. असं गंभीर होऊन या ग्रंथाचं सेवन केलं पाहिजे. बिचिक बांदर नाही झालं पाहिजे, असं वक्ते आबा म्हणायचं. बिचिक बांदर काय असते ते तुम्हाला माहीत बा, आम्हाला नाही माहीत. म्हणले चंचल मनाने श्रवण नाही करायचं. हो बाबा उदाहरण सांगायचे या ओळीवर. आता ते शब्द मी तसे नाही सांगू शकत, पण प्रसंग सांगतो. बाबा म्हटले, एक स्त्री आहे, तिच्या पतीचा अपघात झाला, मोठा अपघात झाला, डोक्याला खूप मार लागला, दवाखान्यात ॲडमिट केलं. आणि मग डॉक्टरने सांगितलं, काय देवाची कृपा झाली तर वाचेल, ऑपरेशन चालू आहे. अशा अवस्थेमध्ये त्या बाईचा जीव धडधड करत असतो.
काय होतं काय नाही, काय होतं काय नाही असं तिच्या अंतःकरणात चालू असतं. अशा अंतःकरणात अशा अवस्थेत जर तिला पोथी ऐकायला बसवलं तिचं मन लागल का हो? नाही लागू शकत. तिचं मन चंचल झालेलं असतं, घाबरलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं नाही पाहिजे. मग काय पाहिजे? स्थिरावलेनी अंतःकरणे. बघा माऊलीचा शब्द काय? स्थिरावलेनी. अत्यंत शांत मनाने ऐकलं पाहिजे. किती स्थिर पाहिजे? जनक राजासारखं. याज्ञवल्क्य पोथी सांगत होते आणि सगळे ऋषी मुनी संन्यासी आणि तो जनक राजा ऐकायला बसलेला. पण ते काय झालं, रोजची त्यांची वेळ काय असेल, 7, 8, 9ची वेळ असेल पोथीची. वेळ झाली, 9 वाजले, सगळे संन्यासी येऊन बसलेले. ते म्हणायचे महाराज पोथी सुरू करा. महाराज म्हणायचे थांबा जरा, अजून आपला राजा आला नाही, जनक नाही आला, तो आल्यावर पोथी सुरू करू. ते ऐकणारे श्रोते म्हणायचे लगा महाराज बी आपले लोभी झाले, त्यांना वाटते राजा दक्षिणा देईन म्हणून राजासाठी पोथी थांबवतात. म्हणे आपण घरदारं सोडून आलो, लंगोटी नेसून राहतो, संन्यास घेतला पोथी ऐकण्यासाठी, आपल्यासाठी पोथी सांगत नाहीत, हे ते राजाच्या पोथी सांगतात. लोभी झाले म्हणे आपले महाराज. महाराजाला बोलले नाही पण त्यांच्यात चर्चा चालायची, खूनखाना चालायची. ते महाराजाच्या लक्षात आलं की आपल्याविषयी यांच्या मनात शंका निर्माण झाली. मग झालं, दुसऱ्या दिवशी पोथी सुरू झाली की मग महाराजांनी याज्ञवल्क्य मायावी, त्यांना काय सगळ्या शक्ती, त्या राज्यालाच आग लागली, सगळ्या नगरीला. आणि या ऋषीमुनींच्या झोपड्या होत्या की नाही, तिकडं आग लागली. कोणीतरी सेवकाला सांगितलं अहो ऋषी महाराज तुमच्या त्या झोपड्या आहेत की नाही, तिकडं आग लागली म्हणले. असं म्हणल्याबरोबर सगळे, आता झोपडीत काय असणार आहे ऋषीमुनींच्या? एक लंगोटी आणि काय असलं त्याचे एखादं वस्त्र नेसायचं. पण ती झोपड्याला आग लागली म्हणले की सगळे उठून पळाले लंगोटी वाचवण्यासाठी, संन्यासी. आणि मग राजा काही उठला नाही. मग राज्याला आग लागली. शिपाई याला सांगितलं महाराज आपल्या गावाला नगरीला आग लागली, चला. राजा म्हणे, खुणवलं, बोलला नाही, का म्हणे पोथी चालू. राजा म्हणे महाराज पोथी चालू द्या. आणि पुन्हा ज्या महालामध्ये राजा बसला होता त्या महालाला, राजवाड्याला आग लागली. शिपाई सांगाल महाराज उठा, या राजवाड्याला सुद्धा आग लागली. जा म्हणे. महाराजांना म्हटले महाराज पोथी चालू द्या. आणि पुन्हा ज्या हॉलमध्ये, ज्या खोलीत त्यांची कथा चालू होती की नाही, त्या खोलीलाही आग लागली. तरी राजा काही उठला नाही. वरचं छत जळत होतं, माळवंद होतं जुन्या काळात, ते माळवंद जळत होतं आणि त्यातलं जळतं लाकूड राजाच्या पायावर पडलं. पायावर असं मांडी घालून बसला होता की नाही, त्याच्या पायावर पडलं. तरी राजा जागचा हल्ला नाही. म्हणे महाराज पोथी सांगा, चालू द्या. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे राज्य करिता जनक, अग्नी माझी एक पाव जळे, तरी तो जागेवरून उठला नाही. आणि मग त्या संन्याशाला कळालं महाराज राजासाठी का थांबत होते, पैशासाठी नाही. त्याच्यासारखा श्रोता तोच होता महाराज. एवढं स्थिर अंतःकरणाने, गंभीर अंतःकरणाने ज्याला पोथी श्रवण करता येईल त्याला ज्ञानेश्वरी कळेल. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. अशा योग्यतेने जो युक्त होईल, आथिला म्हणजे संपन्न होईल, त्यालाच या ग्रंथाचं गांभीर्य कळेल, रहस्य कळेल. अहो अर्जुनाची ये पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता धारण करून ऐका. अर्जुनाने गीता कशी ऐकली? तो काय असा निवांत एखाद्या जंगलामध्ये गेले होते का दोघं? अहो तया बाणांची या मांडवा तू, माऊलीने असं वर्णन केलंय. मांडवात सांगितली गीता, पण मुक्ताबाईच्या मठाच्या मांडवात नाही, कुठल्या सप्ताहाच्या मांडवात नाही. बाणांची या मांडवा तू, हे दोघं बोलत होते, यांच्या डोक्यावरून बाण चालले होते. आणि तशा अवस्थेत त्याने गीता सांगितली, याने गीता ऐकली. किती एकाग्र होऊन एक एक शब्द भगवंताचा अर्जुन हृदयामध्ये साठवत होता. एवढा गोंगाट चालू होता. आता पुढे आपल्याला येणार आहे, किती गोंगाट चालू होता, किती वाद्य वाजत होते तिथं. एवढ्या सगळा आवाज सहन करून सुद्धा अर्जुनाने गीता ऐकली. तसं आपण सुद्धा जगाचा सगळा विक्षेप सहन करून या कथेचं अर्जुनासारखं श्रवण करावं. ना अर्जुनाला जसं फळ मिळालं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव, अशी आपली सुद्धा अवस्था झाली पाहिजे. अशा दृष्टीनं आपण श्रवण करावं असं सांगतात. परिसणया योग्य होती, ऐकण्यासाठी जे अर्जुनासारखे योग्य आहेत असे आपण सगळे संत आहात असं माऊली म्हणतात. म्हणून आपण सगळ्यांनी
अवधान द्यावं, अत्यंत लक्षपूर्वक ऐकावं असं माऊली म्हणतात. पण माऊली म्हणतात मी तुम्हाला लक्ष द्या म्हणतोय, याचा अर्थ मी आज्ञा देणारा आणि तुम्ही माझी आज्ञा पालन करणारे आहात असं समजू नका. हे मी लहान लेकरू जसं आईला म्हणताना काही काम सांगतं, आई मला पाणी दे, आई मला जेवायला दे असं म्हणताना ते आज्ञा देतं, म्हणजे ते काय आईपेक्षा मोठं नसतं, ते एक प्रेमाचं नातं असतं म्हणून तो आईला आज्ञा देतो. त्याप्रमाणे महाराज तैसा काय हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागोन विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणूनिया. मी तुम्हाला प्रेमाने म्हणतो आहे की लक्ष द्या. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे, जगाच्या पाठीवर करोडो ग्रंथ आहेत, लाखो ग्रंथ आहेत, पण जगात एकच ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे की त्या ग्रंथांमध्ये सांगणाऱ्याने ऐकणाऱ्यांना कधी कमी समजलं नाही. म्हणजे मी सांगणार आहे आणि श्रोते ऐकणार आहेत म्हणून माझ्यापेक्षा कमी अधिकाराचे आहेत असं कधीच माऊलींनी समजलं नाही. माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितुसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकारा लखी. महाराज तुम्ही सगळे महादेवाच्या मूर्ती आहात आणि मी तुमची सेवा करणारा पूजा करणारा एक भक्त आहे, म्हणून माझ्या मुखातून कसेही बोल निघो. माझ्याकडे 3 पानाचा बेल नाही, पण मी निर्गुडीचे पानच तुम्हाला बेल म्हणून वाहतो, तुम्ही ती स्वीकारावी अशी माऊली विनंती करतात. म्हणजे आळंदीला आनंदाश्रम स्वामी होते आणि एका महाराजांनी प्रवचन केलं ज्ञानेश्वरीवर आणि प्रवचन झाल्यानंतर स्वामींकडे आला आणि म्हटला महाराज माझं काही चुकलं तर सांगा बरं का. महाराज म्हटले काही काळजी करू नका, काही चुकलं नाही, पण इथून पुढे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करताना एकच लक्षात ठेवा म्हणे, मरेपर्यंत ज्ञानेश्वरीवर प्रवचन करताना ऐकणाऱ्यांना कधी कमी समजायचं नाही, श्रोत्यांचा अधिकार कमी असं कधी समजायचं नाही, एवढंच ध्यानात ठेवा म्हणे. तसं माऊलींनी श्रोत्यांना बघा काय म्हणतात. माऊली म्हणतात की मी तुम्हाला सलगीनं म्हणजे प्रेमानं ऐका म्हणतोय बरं, तुमच्यावर अधिकार गाजवत नाही. चरणा लागून विनविले, श्रोते मंडळी तुमच्या पायावर मस्तक ठेवून मी तुम्हाला विनंती करत आहे. का विनंती करतो आहे? सखोल हृदय आपुले म्हणून या. प्रभू महाराज तुमच्या सगळ्यांचं हृदय समुद्रासारखं सखोल आहे. म्हणजे तुम्ही उथळ हृदयाचे नाही. उथळ हृदयाचं कुणाला म्हणतात? त्याला लगेच राग येतो, लगेच भांडायला उठतो, असे तुम्ही नाही. तुम्ही गंभीर समुद्रासारखं हृदय ज्यांचं सखोल आहे. तुका काय मधुरा वाणी होटी आणि तुका म्हणे वाव पोटी. वाव म्हणजे मोठं ज्यांचं पोट आहे, हृदय ज्यांचं मोठं आहे, काही सहन करतात महाराज. कसाही असो, वक्ते बाबाकडे कशीही पोरं 8 वाजोस्तर झोपायचे पोरं, पण बाबा कधी रागावले नाही, प्रेमानं सांगायचे उठलं पाहिजे. पण आता काय करतात, कितीही म्हणजे दुर्जन व्यक्ती असो, संत त्याचे अपराध सहन करतात. असे तुम्ही आहात. सखोल हृदय आपुले म्हणून या. जैसा स्वभाव माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथे. मायबापांचा स्वभाव कसा असतो? लेकराविषयी लेकरू कसंही बोललं त्याला कौतुकच वाटतं. एक बाप आपला कडेवर पोरगं घेतलं, नेमकंच बोलायला येतं, 2, 3, 4 वर्षाचं पोरगं समजा घेतलं आणि मग ते घरात असे फोटो लावलेले होते देवाचे, काही आपल्या पूर्वजाचे मायबापाचे. त्या पोराने विचारलं बाबा ते बाबा दिसतात फोटोमध्ये, ते कोण आहेत? त्याचा बाप म्हणले अरे हे तुझे आजोबा आहेत. बर, मग ते आजोबा कुठे गेले? त्याचा बाप म्हणे ते देवाच्या घरी गेले. मग हा म्हणे मग तुम्ही कधी जाणार देवाच्या घरी? आता हे असं काय बोलायचं असते? तुम्ही कधी जाणार देवाच्या घरी? पण बाबाला त्याचा राग येते काय? राग येत नाही, उलट त्या आणि दुसरं गावातलं कोणी म्हणलं असतं तर मर म्हणून राग आला असतं की नाही. पण लेकरू बोललं त्याचा राग नाही येत, कौतुक वाटतं. काय? स्वभाव माये बापांचा, तो मायबापाचा स्वभाव आहे. अपत्य बोले जरी बोबडी वाचा. ते काकाला काका नाही म्हणत, कापा म्हणतं. कापा, आणि काकीला काकी नाही, कापी. पण ते तसं तरी आवडतं ना. मायबापांचा स्वभाव असा असतो. अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषाती. तैसा तुम्ही मी अंगीकारिला. सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहदेव पसाहला प्रार्थू काही. तसा महाराज तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे, आणि एकदा अंगीकार केला ना
मग ते कसंही असं माणसं ते सहन करतात. ता केला नारायणे निंद्य तेही त्याने वंद्य केले. नाथ महाराजांनी असं लिहिलंय भागवतामध्ये. मला ओळीपाठ नाही पण अर्थ सांगतो तुम्हाला. नाथ महाराज म्हणतात, लाकूड असतं की नाही झाडाचं खोड, ते किती मोठं असो ते पुरात वाहून येतात पहा मोठे मोठे लाकडं. ते लाकडं तरंगतात, ते किती मोठे असो पाण्यावर ते तरंगतात. आणि महाराज म्हणतात जरा लहानसा खडा टाकून पहा बरं पाण्यात, तो तरंगतो का? बुडतो खडा. लाकूड केवढे तरंगतं आणि खडा किती लहान टाका तो बुडून जातो. असं का होतं त्याचं? हां, ते नाथ महाराज म्हणतात, ते पाणी म्हणतं ह्या लाकडाला मी कसं काय बुडवू? त्याला लहानाचं मोठं मी केलं, त्याला वाढवलं मी, याला लहानाचा मोठा करणारा मी, याच्या शरीरात मीच आहे सगळीकडे, त्याला मी कसं काय बुडवणार? खड्याचा माझा काय संबंध आहे? खड्याचं माझं काही नाही. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधू महाराज, संत मंडळी, तुम्ही माझा अंगीकार केलेला आहे, मी तुमचा आहे, त्यामुळे तुम्ही मला बुडू देणार नाही याची मला खात्री आहे. वा, काय माऊलींचे शब्द आहेत पहा. तैसा तुम्ही मी अंगीकारीला आणि सज्जनी आपुला म्हणितला. माझा आहे म्हटले ज्ञानोबा, ज्ञानोबा माझा आहे ना अभंग. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. बस साधू सज्जनांनी आपलं केलं की मग आपलं काम झालं. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीत वारीमध्ये आपण चाललो म्हणजे माऊलींचा हात धरला, आणि ज्याने माऊलीचा हात धरला किंवा माऊलीने ज्याचा हात धरला त्याला पांडुरंग विसरू शकत नाही. त्याची नोंद झाली तिकडं भक्त म्हणून. आता काळजी करायचं काम नाही. असो, सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. आता तुम्ही माझा अंगीकार केला, तुम्ही मला आपलं म्हटलं की मग आता माझ्याकडून काही चूकभूल झाली तर आपण सहन करा असं म्हणायचं कामच राहिलं नाही. तुम्ही माझा स्वीकार केला ना, आता मी काही तुम्हाला विनंती करणार नाही बाबा, करायचं काम राहिलंच नाही. तैसा तुम्ही सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू काही. परी अपराधुतो आणि आहे जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवू लाहे म्हणवनिया. पण काय करावं महाराज, माझ्याकडून एक लय मोठा अपराध घडतो आहे. कोणता अपराध घडतो? जे मी गीतार्थू कवळू पाहे. म्हटले व्यासादिकांसारखे थोर महाबुद्धिमान माणसं, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. किती बुद्धी व्यासांची मोठी आहे. भगवद्गीता महाभारत होऊन गेल्यावर सगळं महाभारत लिहिलंय व्यासांनी. आणि नुसतं महाभारत झालेलं त्यांना ज्ञान आहे असं नाही, भविष्यातलं सुद्धा त्यांना ज्ञान आहे. म्हणजे महाभारत घडून गेल्यानंतर सगळं महाभारत त्यांना डोळ्यांनी दिसत होतं व्यासांना. सगळी गीता झालेली त्यांनी लिहून काढलेली आहे. व्यासेन ग्रथिताम. आपल्याला आता गीता वाचायला किती वेळ लागतो सांगा बरं? सलग जर गीता वाचली न थांबता कमीत कमी 2 तास तरी लागतात, 2-2.5 तास लागतात. आणि भगवंताने अर्जुनाला किती वेळात सांगितलेली आहे? 2 तास वेळ नव्हता देवाला युद्धावर त्या रणांगणावर सांगायला. त्यांचा फक्त 7 ते 10-12 मिनिटाचा संवाद येतो श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा. आणि ते काही श्लोक बोलले नाही. अर्जुन असा नाही म्हणला, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरी वसुदुष्करम. असा श्लोक नाही म्हणला. अर्जुन म्हणला देवा काय करो, मन चंचल, एवढंच म्हणलेलं आहे. मग हे श्लोकात कोणी आणलं? व्यासेन ग्रथिताम. व्यासांनी त्याला श्लोकात आणलं तो सगळा संवाद. म्हणून तो श्लोकात आणल्यामुळं जरा श्लोक जास्त झाले. त्यांचा संवाद 10 ते 15 मिनिटाचा दोघांचा, आणि त्याची सगळी गीता व्यासांनी केली. असे व्यास बुद्धिमान, त्यांना भूतकाळातलं सगळं ज्ञान आणि भविष्य काळातलंही ज्ञान. म्हणून ओक्ते बाबा सांगायचे व्यासांनी भविष्योत्तर पुराण लिहिलंय. भविष्योत्तर पुराण म्हणजे इथून पुढं अवताराला येणाऱ्या सगळ्या संतांचं चरित्र लिहून ठेवलंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज होण्याच्या आधी माऊलींचं चरित्र आहे भविष्योत्तर पुराणात, तुकाराम महाराजांचं चरित्र आहे, समर्थ रामदास स्वामींचं आहे, सगळ्या संतांचं चरित्र, मुक्ताबाईचं चरित्र आहे. कुठं? भविष्योत्तर पुराणात. पण मग काय करतात लोक? ग्रंथाचा दुरुपयोग करतील. म्हणजे एखादा येईल, थोडे टिपणं पाठ करीन, प्रवचन करीन आणि लोकांना म्हणेन ते भविष्योत्तर पुराणात ज्ञानेश्वर महाराज सांगितले की नाही, तो मीच आहे असं कोणी म्हणे. म्हणून ते
तो ग्रंथ महादेवाने घेऊन गेले कैलास लोकात. म्हणले लोक याचा गैरफायदा घेतात. आणि महादेव घेऊन गेले, पण त्यातले काही चरित्र त्या नाभाजी म्हणून होऊन गेले ना, संत नाभाजी, त्यांनी लिहून ठेवले. भक्तमाल लिहिलं त्यांनी, भक्तमाल. त्या भविष्योत्तर पुराणातल्या सगळ्या संतांचं चरित्र नाभाजी महाराजांनी लिहून ठेवलं. असो तर व्यासांना पूर्वाचं म्हणजे भूतकाळाचं ज्ञान, वर्तमानाचं ज्ञान, भविष्यकाळाचं ज्ञान, असे महाबुद्धिमान असलेले व्यास सुद्धा गीतेविषयी बोलताना जरा घाबरत बोलतात. माऊलींनी लिहिलंय, व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथ साशंक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व्यास सुद्धा गीतेविषयी घाबरत बोलतात, चुकलं नाही पाहिजे. आणि त्या गीतेवर मी बोलायला निघालो, प्रवचन करायला, मग माझा हा अपराध नाही का, असं माऊली म्हणतात. हा मला अपराध वाटतो. बघा ना, अपराध होतो आणि काय आहे, जे मी गीतार्थ कवळूप आहे ते अवधारा विनवूल आहे म्हणून ह्या. म्हणून मला सुद्धा गीतेवर बोलताना भीती वाटणं साहजिक आहे महाराज, अपराध वाटतो आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा लक्ष द्या, माझं चुकलं तर सांगा अशी विनंती करतोय. विनवूल आहे म्हणून या, हे अनावर न विचारिता वायाची धिमसा उपनला चित्ता एरवी भानु तेजी काय खद्योता शोभाती. म्हणले हे अनावर आहे, हे माझ्याच्याने शक्य नसलेलं काम आहे गीतेवर बोलणं. पण काय करू, मनात आलं, सांगावं असं वाटलंय, त्याला करू काय सांगा ना. मला माहिती हे माझ्याकडून होणार नाही, पण तरी सुद्धा मनात आलंय. विचार न करता हा मनामध्ये धैर्य उत्पन्न झालंय. वायाची धिवसा उपनला चित्ता एरवी भानु तेजी काय खद्योता शोभाती. सूर्यापुढं काजवा कुठं शोभून दिसतो का महाराज. खद्योते फुलविले रवी पुढे ढुंग, तुकाराम महाराज म्हणतात. काजवा काय करतो, आपला मागचा भाग चमकवतो सूर्यापुढं. अहो असा एक श्लोक होता, आम्हाला आता पूर्ण आठवतो की नाही. को खद्योतः क्व चंद्रमहा उदिते तू सहस्रांशो. को खद्योतः क्व चंद्रमहा. रात्र असते, मग हे तारे आहेत, हे चंद्र आहे, असं हे हात काजवा चमकतोय, हे रात्री दिसतं. पण एकदा सूर्य उगवला की मग सांगता येतं का हे इथं तारे आहेत, इथं ध्रुव आहे, नामुक आहे. अहो सगळे तारे लोकतात, चंद्र सुद्धा दिसत नाही. आणि मग तिथं खद्योत म्हणजे तो काजवा दिसेल का. काजव्याला कोण विचारतं सूर्यापुढे. तसं म्हटले या व्यासादिकांच्या बुद्धीपुढे, या एवढ्या मोठ्या महान विद्वानांच्या बुद्धीच्या पुढे आमचं काय कौतुक आहे. भानु तेजी काय खद्योता शोभाथी की टिटवू चांचुवरी मापसुये सागरी मी नेणतो त्या परी प्रवर्तेत. टिटिभू म्हणजे टिटवी. लोक गोष्ट सांगतात ते, पण ते खंदारकर महाराज म्हणले ते गोष्ट सांगायचं काही काम नाही. तर फक्त काय सांगायचं, ती टिटवी ना, तिने अशी चोच पाहिली आपली आणि ती म्हटली मी माझ्या चोचीने समुद्र किती खोल आहे ते पाहणार आहे. आता तिला ते अनुमान लागेल का, अख्खी टिटवी बुडली तरी ते काही मेळ लागायचा नाही. तसं म्हणले मी माझ्या बुद्धीनं गीतेचं अनुमान करायला निघालो. शक्य आहे का माझ्याच्याने. की टिटवी चाचुवरी मापसुये सागरी मी नेणो तू त्या परी प्रवर्ते. इथं मी अज्ञानी, पण इथं गीता सांगायला बसलेलो आहे. वैकुंठवासी वक्ते बाबा म्हणायचे, आपण कीर्तनाला सुरुवात केली, प्रवचनाला केली, पाठाला सुरुवात केली की पहिल्यांदा म्हणावं की मला काही कळत नाही बाबा, मी आपला साधा आहे, असं म्हणून जर सुरुवात केली ना, मग प्रवचन चांगलं होतं. काही चूकभूल झाली रीती सहन होते, पण माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही असं म्हणून जर सुरुवात केली की मग ते देवाला आवडत नाही. बघा माऊलीने आपल्याला शिकवलं. आता माऊली असे आहेत का, नेणते आहेत का, पण बोलण्याची पद्धत काय असते ते माऊलीने शिकवले. असं तेव्हा मी नेणो तू त्या परी प्रवृत्ती ऐका आकाश घेवसावे तरी आणिक त्याहून थोर होवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. माऊली म्हणतात हे बघा, आकाशाला मिठी मारायची असली, अहो विण्याला खोळ घालायची असली तर विण्याची खोळ विण्या एवढी पाहिजे का विण्यापेक्षा मोठी पाहिजे. मोठी पाहिजे थोडी तरी. तसं आकाशाला मिठी मारायची, मग आकाशाला मिठीत घ्यायचं म्हणजे आपण आकाशापेक्षा मोठे पाहिजे ना, तरच मिठीत येईल. आकाश घेवसावे तरी अनेक त्याहून थोर व्हावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता. तसं म्हटले गीतेला कवळायचंय, गीतेला मिठी मारायची तर गीतेपेक्षा मोठं झालं पाहिजे, आपली बुद्धी गीतेपेक्षा मोठी पाहिजे.
पण मला वाटतं की हे अशक्य आहे. माझी बुद्धी गीतेपेक्षा मोठी होऊ शकत नाही. अशक्य प्राय गोष्ट आहे. अपाळू म्हणजे अशक्य. आघवे निर्धारिता. मी विचार केला असता मला लक्षात आलंय की मी माझ्या बुद्धीने गीतेला मिठी मारू शकत नाही, कवळू शकत नाही, समजून घेऊ शकत नाही. या गीता अर्थाची थोरी स्वये शंभू विवरी जिथं भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. एक इतिहास माऊली या दृष्टीनं सांगतात की म्हटले गीता कशी आहे. या गीतेचा महिमा महादेव वर्णन करून पार्वतीला सांगतात. गीता अर्थाची थोरी स्वये शंभू विवरी. आणि तिथं भवानी म्हणजे ते पार्वती प्रश्न करी चमत्कारोनी. ती म्हणते महाराज काय तुम्ही गीतेचा महिमा सांगता, गीता नेमकी आहे कशी हो, अशी पार्वती विचारते. मग आता तिथं गोष्ट आहे. गोष्ट अशी ते सरला बेटचे नारायणगिरी महाराज आहेत ना, आता ते रामगिरी बाबा आहेत, त्यांच्या आधी नारायणगिरी आपलं हे कोण हां नारायणगिरी, आता त्यांच्या आधी गंगागिरी महाराज. तर ते नारायणगिरी महाराजांचं एक कीर्तन आहे. संतांनी सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिल्या. हे मोबाईलवर कीर्तन येतं त्यांचं. आणि त्या कीर्तनात त्यांनी गोष्ट सांगितलेली ती याच ओवीवर सांगितली त्यांनी. कोणती ओवी. तेथ हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. काय झालं, एकदा महादेव पार्वती सोंगट्या खेळत बसले. सोंगट्या म्हणजे काही खेळ असं. ते पार्वती महादेव दोघं आपले खेळत बसले, टाइमपास. देवाला कोण म्हणजे लीला करायच्या त्या, काहीतरी त्याच्यातून जगाला शिकवायचं असतं. दोघं सोंगट्या खेळत बसले. पण आता तुम्हाला काय वाटतं, महादेव हुशार असेल का पार्वती? कोण हुशार असतं दोघांपैकी? महादेव भोळा, पार्वती हुशार. ती काय झालं, प्रत्येक डावाला पार्वती जिंकायची. बरं त्यांचा खेळ म्हणजे काय असा उगत नव्हता, काहीतरी द्यायचं जिंकलं. मग एकदा पार्वती जिंकली, डमरू दिलं. बरं दुसऱ्यांदा जिंकली, त्रिशूळ दिला. तिसऱ्यांदा पार्वती जिंकली, चंद्र दिला काढून डोक्यावर. बरं चौथ्यांदा जिंकली. आता काय राहिलं, ते व्याघ्र चर्म होतं कमरेला लावलेलं. ते फुकट खेळत नाही, जिंकलं काहीतरी द्यायचं. मग ते दिलं काढून. आता काय राहिलंच नाही महादेवाकडे. पुन्हा जिंकली. महादेव असा रागावला, म्हणला जेव्हा पाहतो पार्वती तूच जिंकती, जेव्हा पाहतो. जे राग निघून गेला महादेव, निघूनच जातो म्हणला. राग आला आणि गेला महादेव निघून. आता ती पार्वती, तिला माहिती जाऊन कुठे जाणार आहे, त्याच्या जागा ठरलेल्या असतात जाण्याच्या. ती बरोबर त्यांच्या मागे गेली. आणि हे भिल्ल लोकांचं काही सण उत्सव चालू होता जंगलात. तिथं ते भिल्लाच्या बाया आणि माणसं सगळे नाचत होते असे, त्याचे वाद्य वाजवत. महादेव गेले आणि महादेवाला ते आवडलं, ते नृत्य आवडतं ना त्यांना. गेले आणि त्यांच्यात नाचायला सुरू केलं महादेवाला. आता हे बी त्यांच्यासारखेच झाले. जा पार्वती गेली, तिनं पाहिलं नाचून राहिले म्हणे आता हे. पण आता यांना कसं काय नाही, तिनं भिल्लिनीचं रूप घेतलं. ते जंगलातले फुलं, झाडाचे फुलं कानात घातले, त्यांच्यासारखा पोशाख घातला. आणि महादेव जिथं नाचत होते त्याच्याच अवतीभोवती जाऊन ती खेळायला लागली अशी. आणि खेळता खेळता त्याला स्पर्श करायचा, त्याच्याकडे पाहायचं. आणि मग महादेवानं पाहिलं आणि मग भुलवलं महादेवाला. गेलं म्हणले बाजूला. आणि मग महादेव म्हटले मला विवाह करायचा आहे. तिने म्हटली महाराज तुम्ही मला ओळखलं नाही, आपला झालेला आहे ना एकदा. म्हणजे महादेवाला पार्वती ओळखू आली नाही. त्याची पत्नी असून का नित्य नूतन स्वरूप तुझे. पार्वतीचं एक स्वरूप नाही, नवनवीन तिचं सौंदर्य. दररोज तिच्या सौंदर्यामध्ये बदल होतो. माऊली म्हणतात काय सांगितलंय, हरू म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे. पार्वतीचं स्वरूप कालचं आज नाही, आज नवीन सौंदर्य, उद्या नवीन सौंदर्य. तशीच गीता आहे म्हणले. तुम्ही 1000 वेळा गीता वाचा, 1000 वेळा नवीनच अर्थ आपल्याला जाणवतो. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकरांनी 50 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. आणि 50व्या वर्षी म्हणले मी 50 वर्ष सांगितली तरी सुद्धा मला ज्ञानेश्वरी कळली असं मी म्हणू शकत नाही. मी आताही परत ज्ञानेश्वरी वाचली की मला नवीनच अर्थ सुचतात. गीता अशी आहे, नित्य नूतन देवी स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणून गीता नवनवीन अर्थ रोज कळून देणारी अशी आहे. हा वेदार्थ सागरू. तिथून आपण उद्या पाहू. कुंडली.